जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, एसपी गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा शेवटचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण ह्या दादाकडे आलो आहोत। तर यांचं एक 250 ते 300 जनावरांचा फार्म आहे। मुर्रा म्हशी आहे त्यांच्याकडे। यांची सुरुवात कितीपासून झाली होती आणि ह्यांचा संघर्ष कसा चालू आहे, व्यवस्थापन कसं चालू आहे, आपण पाहणार आहोत। तर नमस्कार। नमस्ते। तुमचं नाव आणि प्रॉपर पत्ता काय आहे ते सांगा। मी परमेश्वर अशोक धुरे पाटील, सांगोला तालुका, जिल्हा सोलापूर। वजरे सांगोला तालुक्यापासून वजरे गाव 20 किलोमीटर वरती, इकडे आटपडी गाव 16 किलोमीटर वरती आपलं आटपडी गाव पडतं। आपला डेअरी फार्म आहे ती श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म वजरे या नावाने आपलं स्वामी समर्थ डेअरी फार्म आहे। सुरुवातीला तुमच्याकडे किती म्हशी होत्या आणि आता सध्याला किती आहे? नाही, आता सुरुवातीला मी 2021 एंडिंगला म्हणजे 2022 ला म्हणा थोडक्यात साधारण 5 म्हशीपासून सुरुवात केली होती। तब्बल आज 275 माझ्याकडे मुर्रा म्हशी आहेत। तरी आज काम चालू आहे? काम चालूच आहे। खाली आता लाईव्ह तुम्ही बघताय समोर मटेरियल्स टाकलेलं आहे, काम चालूच आहे माझं। वर्षानुवर्ष 100 म्हशीचं प्लॅनिंग असतंच, हे चालूच आहे माझं। तर मुर्रा म्हशीचीच का निवड केली? जाफर असेल किंवा पंढरपूर? कसं आहे माहितीये का, पंढरपुरी असू द्या, जाफर असू द्या, मुर्रा म्हशीची लाईफ टाइम भरपूर आहे। लाईफ टाइम म्हणण्यापेक्षा नाही, दूध चालू स्टार्टिंग भरल्यापासून एंड पर्यंत गाभण काळात चांगली म्हस दूध देते आपल्याला ती। आणि 1 ते 1.5 महिन्याचा भाकड काळ आहे ह्यांना, त्यामुळे धंदाही मला परवडतो म्हणण्यापेक्षा आहे का नाही। आज सोलापूर जिल्ह्यात असू द्या, आपल्या सर्वात मोठा डेअरी फार्म म्हणलं तर स्वामी समर्थ डेअरी फार्म भेटला सोलापूरमध्ये। आणि मी महाराष्ट्र ह्याच्यामधून पहिला पुरस्कार बी मसरांचा घेऊन आलेलो आहे मी मुर्रा म्हशीच्या ह्याच्यातनं। ते पुरस्कार तुमच्या युट्यूबवर मी बी दाखवतो। सक्सेस फार्म आहे आपला हे। सोलापूर जिल्ह्यात असो, लातूर, बीड, उस्मानाबाद, संगमनेर पर्यंत माझे कस्टमर लोक आहेत त्याच्यामधले। प्लस पॉईंट काय कसं आहे, मार्गदर्शन ही मेन मुद्दा ह्यातला मोठे। म्हशी आनंद मी करण हा मोठा विषय नाहीये, त्यातलं बारीक गोष्टी आपल्याला अभ्यास करावा लागते। आज 4-5 वर्षाच्या काळामध्ये माझा मोठा अभ्यास केलेला आहे ह्याच्यामध्ये। त्या अभ्यासानुसार मी माझ्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना म्हशी बी देतोय आपण आणि चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन देतोय। आता सुरुवातीला म्हशी जी घेतात त्या किंवा आता पण खरेदी विक्री तुम्ही करतो चांगली ती म्हशी कुठून खरेदी करता? मी हरियाणा साईडनच म्हशी आणतो तिकडं। असे छोटे गाव आहे ते, त्या गावातने आपण गोळा करून शेतकऱ्यापासून माल आणतो आणि 100% व्यापाऱ्याकडे आपण जात नाही। माझा मूळ धंदा म्हणजे विकण्याचा लय मोठा धंदा नाही। कुणाला पाहिजे असेल तर मी ती त्यांना बैठकी बसून व्यवस्थित बुकिंग वगैरे करून किंवा आणणार घेणार ही माझं चालूच असतं। फक्त माझ्या स्वतःच्या 150-200-250 म्हशीवर मी काम करत असताना आज एखाद्या नवीन व्यक्तीला मी सांगू शकतो, बाबा तुम्ही करा बिनधास्त, मी तुमच्या पाठीशी आहे, की माझं पाठबळ आहे शेतकऱ्याला। आपण विकणं हे नंतरची गोष्ट आहे। विकणं कोणाला पाहिजे असेल तर आपण आणून देतोय, पण पहिला आपण स्वतः 2-250 म्हशीवर काम करतोय ना, त्यामुळे अनुभव स्वतःचा आणि परत नंतर लोकांना म्हशी, हा विषय आपला मोठा आहे। सुरुवातीला आता 5 म्हशीपासून सुरुवात केली होती, तेव्हा तुम्ही म्हशी म्हणजे ह्याच धंद्यामध्ये का उतरायचं किंवा म्हशी करायच्या, हाच का धंदा निवडला? कसं आहे माहितीये का, हा आपला शेतीला जोड विसावी होतो। आणि दुसरा पॉईंट म्हणजे काय, आरोग्यापासून म्हस आणि गाय ह्याच्यामध्ये बदल भरपूर आहे। आज गाय असू द्या, गायीला किती रोग आलेत बघा, आणि किंवा म्हशीला बघा, म्हशीला काहीच नाही आतापर्यंत। मी स्वतः इथं माझ्या गोट्यात राबतोय किंवा मी समजा कष्ट करतोय, सर्व समोर आहे का नाही, बारीक गोष्टी समजून येते ह्या म्हशीला काय। आता ही एवढी मोठी लाट म्हस आहे, ही जी कपॅसिटी साधारण आहे का नाही 23 ते 24 लिटरची कपॅसिटी आहे दोन्ही टायमाची। आता वेळेला झाली ती एक 2 ते 3 दिवसामध्ये व्यान दिली ती आपल्याला। अशा म्हशी चॉईस करत असताना त्याच्यामध्ये काय विषय माहितीये का, मोठा गुजराती म्हस आहे, एमपीची म्हस आहे, राजस्थानच्या म्हशी आहेत। ह्या सर्व म्हशी आहे का नाही थोडा भाकड घाल त्यांना जात आहे आणि डुप्लिकेट मुर्रा आहे ती। आणि आपली हरियाणा मुर्रा म्हणलं ना, ही सिंग वगैरे कसं बारीक, म्हशीची चवड, ती मागला डोळा, ही सर्व गोष्टी बघितल्या जातात। आज मी बाजारात कुठल्या जातच नाही, आपली मुर्रा म्हस कुठल्याही बाजारामध्ये येत नाही विकण्यासाठी। तर हे शेतकऱ्यांना थोडस ह्याच्यावर मुर्रा आपल्या बाजार लोकल 100% येत नाही। 1.5-2-2.5 लाखाच्या म्हशी कोणा नाही लागली सांगा की। आज एवढा मोठा व्यवसाय करतोय, ठीक आहे, आज मी एवढं मोठं केलंय, मी माझ्या कष्टाने केलेलं आहे, पण अनेक लोकांना करत असताना थोडस काय आहे त्या माग वळून थोडस कणी ह्याच्यामध्ये कोणी चांगल्या पद्धतीने जंप घेतले त्या माणसाला तुम्ही प्राधान्य द्या मार्केटमध्ये। त्यांच्याकडून विचारपूस करून नाही 100% विचारपूस। समजा आज 10 जर म्हशी आणायच्या म्हणले तर 15-16-18 लाख रुपये गुंतवायला लागते, गोठा बांधायचा आहे आपल्याला, सर्व नियोजन करूनच त्या गोट्याला आपल्याला उतरायला पाहिजे त्याच्यामध्ये।
तर दादा तुम्हाला शेत किती आहे सध्याला? शेती मला साधारण आहे का नाही 7 ते 8 एकर शेती आहे, त्याच्यामध्येच माझं हे समजा काम चालू आहे. आता शेड बांधणीसाठी तुम्हाला सुरुवातीला झालं, आता एवढं फार्म आहे, ह्या फार्मला सध्याला किती खर्च लागला? खर्च कसा आहे माहितीये का, खर्चाची काय बाजू ह्यात बघून चालत नाही. सांगितलं म्हणजे आकडा आहे का नाही भ्रष्ट होते, त्यामुळे ते गोष्टी आम्ही विचार करत नाही. फक्त माझं कष्ट कसं आहे माहितीये का, आता तुम्ही समोर बघताय मी शेण ऐकलं, आज एक 4-5 लाख रुपये शेण ऐकतोय, लगेच त्याचा गोटा मारतो मी. फक्त हे जेवढं जे स्टेडियम उभा केलंय, शेण विकणे आणि गोटा मारणे हीच माझा व्यवसाय ह्याच्यामध्ये. आणि म्हशी वाढवत गेलो आपण. म्हशीतले दुधातले जे 2 रुपये राहतात आपल्याला शिल्लक, त्याच्यातले 2-4 महिन्याला आहे का ना आपण ती म्हशी वाढवत आपण तिथवर पोहोचलेलो आहे. आता सध्याला तुमच्याकडे शेणाचा भाव काय? शेणाचा भाव कसा आहे माहितीये का, आता काही क्लोजची माणसं असतात, काही लांबची असतात, कमीत कमी 7 ते 8 हजार रुपये आमची रेंज चालते एक पॉलीचा भाव भरून पूर्णपणे. आता जेसीबीनं भरायचं, व्यवस्थित तोडवून शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने पोच झाला पाहिजे. मी जाग्यावरती 7 ते 8 हजार रुपये घेतो. बाकीचं वाहतूक बितूक असेल ती शेतकऱ्याची असते. आता प्युअर म्हशीचं शेणखत आमच्या भागामध्ये कुठं मिळत नाहीये, ते आपल्या बशीच मिळतो. आज आता वार्षिक विचार करायला गेला तुमचं शेणखत किती निघतं? शेणखताचा वार्षिक विचार करायला गेलं तर साधारण 70 ते 80 लाखाच्या आसपास जातोय. ज्यादा जात असेल किंवा कमी होत असेल, पण मधली रेंज 100% मला मिळते. आता एक म्हशीचं कॅल्क्युलेशन करायला गेलं आपण, मुराचं चांगली मुरा आहे, एक सकाळ संध्याकाळचं मिळून 25 लिटर 20-25 लिटर दूध देते. बरोबर. तर त्या म्हशीला तुम्हाला दिवसामध्ये एका दिवसाचं किती खुराक आणि चारावर खर्च येतो? कसं आहे, आता माझ्याकडे प्रॉफिट किती राहतं? माझ्याकडे 12 लिटर पासून आहे का नाही 20-25 लिटर पर्यंत म्हशी आहे. ज्याची त्याची कॉस्ट वेगवेगळी आहे, ज्याचं त्याचं खाणं वेगळं आहे. खाणं तीच आहे, पण त्याच्यामध्ये कमी जादा करायचं आपल्याला, जेणेकरून सरकी असेल, हरभरा चुनी असेल, चिलका असेल, गहू भुसा असेल, गोळी पेंट असेल, कोणाकडे ती बरडा असेल, त्या सर्व गोष्टीचं कॅल्क्युलेशन करून त्या म्हशीला टाकलं जातं. तिची कॅपॅसिटी दुधाची किती आहे बाबा? 14 लिटर आहे. 14 लिटरला किती लागते बाबा? 1-1.5-2 किलो चुनी लागते, 1-2 किलो सरकी लागते, 1-अर्धा किलो शिल्क लागते. ह्या प्रमाणाने गेलं पाहिजे का, तर म्हशीची कॅपॅसिटी बघून मी ते ठरवतो पुढं. असं नाही की बाबा 1 लिटर दूध दिलं तिला 2 किलो खायचं, असं नाही सिस्टीम करायचं. चांगल्या पद्धतीनं नियोजन करून म्हस किती लिटरचे ती आधी पहिली निवडायची आपल्याला, आणि त्याच्यानंतर ती चाऱ्याचं आपण ठरवायचं. म्हस टाकल तेवढं तर देणारच आहे आपल्याला, त्यात काही वादच नाहीये. पण टाकत असताना तिचं फीडबॅक शरीराला किती आपल्याला लागणार आहे आणि त्याच्यानंतर ती किती द्यायचं ते आपण ठरवायचं. कॉस्ट काढायला जर गेलं म्हणलं एका म्हशी मागं, तर दूध किती येते, म्हणजे प्रॉफिट किती येते? आणि कसं असतं माहितीये का, आता हे समजा 25 लिटरच्या अशा म्हशी माझ्याकडे क्वचित आहेत भरपूर, असं नाही म्हणत. माझी सरासरी गोट्याची काढली तर 16 ते 17 लिटरचं निघतं दिवसाचं अवरेज दोन्ही टायमाचं. त्याच्या आत तर आपण येत नाही, आणि त्याच्या आत आलं तर मला परवडतच नाही, का तर मोठा व्यवसाय आपला. मोठा व्यवसायामध्ये कसं झालं, मोठंच बघितलं जातं, थोडं बारीक दुर्लक्ष करून चालत नाही. त्यामुळे आहे का ना, एक मग जर साधारण आपण 17 लिटर जर हिशोब केला तर दिवसाला आपल्याला साधारण 700 ते 800 रुपये मिळतात. त्याच्यामधले आहे का नाही, मला वाटतं 60% खर्च होतो, 30% आपल्याला राहते, 40% राहतात. असं त्याचं नियोजन लावलेलं असतं. तर आता सुरुवातीला तुम्ही केलं होतं एक 5 म्हशीपासून, तेव्हा कोण पाहत होतं ना? आता सध्याला किती काम करायचं? नाही, त्या टायमाला मी 5 ते 12 म्हशी आणल्या, त्या टायमाला मी स्वतःच करत होतो. स्वतः कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. तुम्ही काही करा, तुम्ही धोंड जर एखादं घ्यायचं म्हटलं तरी पैसे लावा. स्वतः कष्ट केलं. स्वतः कष्ट करत असताना कसं झालं, मला कुठं बाहेर फिरता येईना झालं. त्यामुळे मी एक लेबर ठेवला पहिला, एक भैया संघ काम करायला होतं. आज माझ्याकडे बोल आहे का नाही, शीत माझ्याजवळ 7-8 भैया लोक आहेत, आणि बाकीची भैया लोक जी म्हशी आणणे विकणे हे व्यवसाय आपला बऱ्यापैकी चालतो. ते बी शेतकरी माझा असेल तर मी त्यांच्या संग काम करतो चांगल्या पद्धतीने. नाहीतर मग त्यांच्या संग कसं आहे, डिसिजन घेऊन चांगल्या पद्धतीने त्यांना कसं जायला लागणार आहे, काय करायला लागणार आहे, हे सर्व मी बी सिस्टीम बसून सांगतो त्यांना. मग त्याच्यानंतर आपण वाटचाल करतो त्या मागासाठी. त्यामुळं ते काम करत असताना शेतकऱ्याला अनुभवामध्ये जाणं फार गरजेचं आहे. आज तुमच्या लातूरमध्ये असो, बीडमध्ये असो, उस्मानाबाद मध्ये असो, इकडे सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना लक्षात ठेव, अनुभव महत्वाचा आहे या धंद्यात. सर्वप्रथम आपल्याला अनुभव असेल तर मग ती धंदा करण्यात फायदा आहे. नाही, ह्याच्यात 100% आहे का नाही, असा तोटाही कुठलाच मला दिसला नाही आतापर्यंत. आज माझ्या मार्गदर्शनाखाली आहे का नाही 36 गोटे आहेत आपल्या. सोलापूर जिल्ह्यात आहेत, सांगली जिल्ह्यामध्ये आहेत, इकडे पुण्यामध्ये आहेत. सर्व डिस्ट्रिक्ट मध्ये माझे 1-1, 2-1, 2-1, 2 गोटे आहेत. कोणाकडे
10 म्हशी द्या, कोणाकडे 25 म्हशी द्या, कोणाकडे 50 म्हशी द्या, माझ्या मार्गदर्शनाखाली मी चालू ठेवलेला आहे. पण हा एक भले त्यांच्याकडे जायला येत नाही मला, फोनवरती कॉन्टॅक्ट असतं आमचं, सकाळ संध्याकाळ चालू असतं काम, हाही व्यवस्थित आहे, किंवा एखाद्या मशीन दूध कमी दिलंय साहेब काय करूया आपण, त्या गोष्टी आम्ही फोनवरती डिस्कस करतो. नाही, फीडबॅक घ्यावा लागणार आहे शेवटी. आज तुम्ही जर माझ्या विश्वासावर गोठा करायला लागलाय, एक 20-25 लाख रुपये गुंतवायला लागलाय, तर त्याचं फीडबॅक आपल्याला घेतलं पाहिजे. बरं, म्हशी दिल्या, माणूस दिला, संपला नाही ना विषय. त्या सर्व गोष्टी त्यांच्या फीडबॅक शेतकऱ्याचं घेतलं पाहिजे. भले 2 लिटर दूध कमी देऊ द्या, पण त्याचं नियोजन लागलं पाहिजे चांगल्या पद्धतीने. सर्वात मोठा विषय म्हणतो त्याच्यात नियोजनाचा आहे. नियोजन लय मोठं. आता आपल्याकडे लहान जी वासरं येते, लहान वासराची तुम्ही 1 महिन्यापासून ते 3 महिन्यापर्यंत कशी काळजी घ्या? कसं असतं, त्यांना अर्धा लिटरनं दूध मी वाढवत जातो. का तर 1 ते 1.5 महिना ती काही चारा खात नसतात. 2 महिन्यानंतर 100% ती चारा खायला चालू करते. त्यावेळेस काय करायचं, चारा थोडा जादा टाकायचा आणि दूध कमी करायचं. म्हणजे चाऱ्यावरती गेल्यानंतर पोट त्यांचं भरतं बरोबर. दुधावर सर्व गोष्टी पोट भरतं हे लोकांचा भ्रम आहे. मला तर वाटत नाही दुधावर त्यांचं पोट भरत असेल. 100% भरत नाही. अर्धा 1 लिटर मध्ये 100% पोट भरत नाही. आपण दिवसाला 4-5 लिटर पाणी प्यायचं, ती काय पाणी पिते का त्या टायमाला नाही. तर त्याला चाऱ्यावर घेत असताना समजा पहिलं मूठभर टाका, परत किलोभर टाका, परत असं वाढवत त्याला तयार करायचं. 18 ते 20 महिन्याच्या आसपास लागवडीला गाय मस्त आलीच पाहिजे आपल्या हातामध्ये. आता हे वासराचं संगोपन झालं, ज्यामुळे तुम्ही आता जनावरचं आरोग्याचं व्यवस्थापन जे आहे, मेन आरोग्य व्यवस्थापनाची कशी काळजी घ्या? आरोग्याचं म्हणजे काय माहितीये का, आता तुम्ही समोर बघितले स्वच्छता गोठा. मला वाटतं या सोलापूर जिल्ह्यात असू द्या, महाराष्ट्रात असू द्या, मी टक्कर देतो समजा. गोठा एवढा साफ कुणी दाखवून द्यायचा. आज लक्षात ठेवा, आपण घरामध्ये सकाळ संध्याकाळ झाडू मारतो, बायका आपल्या पुसून बिसून घेतात, मग आपला गोठा काय स्वच्छता करून घ्यायचं नाही. आज मला लक्षात ठेवा, गाईची गोठा असू द्या, म्हशीची गोठा असू द्या, नुकसान कुठं लोकांचं शेतकऱ्यांचं झालंय, स्वच्छता नाहीये. मुक्त गोटे लोकांनी केले, गाईचे असू द्या, म्हशीचे असू द्या, मुक्त गोटे केले, टेन्शन राहिलं नाही. मशीन धारा काढणे ही लोकांनी अभाव आणला, त्यामुळं मस्टडीज, टायफॉइडीज, लंपी ही रोगात गेली. आपण हे जाण्याचं कारण मिळायचं. मी ह्या गोष्टी कुणाला सांगत नाही किंवा शेअर करत नाही, पण ठीक आहे, आज आपल्या एक अनुभव आपला म्हणून लोकांना आपण बाईट देऊ. तर ही मस्टडीज, लंपी, टायफॉइडीज, ही दगडी फिगडी येण्याचं कारण काय? दगडी येण्याचं कारण म्हशीला तुम्ही मशीन लावायला लागला, त्याच्यामुळे दूध थांबायला लागलं, दूध चिटू देत नाही, त्याच्यामुळे ती मस्टडीज वर गेली. दगडी होणं कारण तीच खराब वातावरण असेल. आणि लोकांनी मुक्त गोटे केले, ठीक आहे, शान काढायचं, माझं टेन्शन नाही, चारा टाकला का दूध काढायचं. हे लोकांचा भ्रम मोठा झाला. ह्याच्यामध्ये शेतकरी कुचंबला, म्हणजे आजाराला बळी पडा. मला सांगा, तुम्ही त्या मुक्त चौकात जे आहे, ती चौकन जे तुम्ही बघून आला, त्यात 20 गाई असू द्या, 20 म्हशी असू द्या तुमच्या, त्या मुक्त मध्ये शान काढायचं टेन्शन संपलं. म्हस कुठं, गाई कुठं बसायची, म्हस कुठं बसायची, शेणातच बसणार आहे. मुतणार आहे कुठं, शेणातच मुतणार आहे. मग ती बसल्यानंतर तिच्या थानामध्ये जंतू घाण चढायला लागली. म्हणण्याचा उद्देश काय, त्यात दगडी झाली किंवा टायफॉइड झाली किंवा अनेक रोग वाढले. ह्या मुक्त गोट्यामुळे आपला महाराष्ट्र मागं पडला. लक्षात ही पडण्याचं कारण का, तर आपण मुक्त झालो, मला टेन्शन नाही का, माझं घरी नको ठेवायला काय नको. आज कुठलीही मस्त बघा आणि कुठलाही ग्रोथ बघा, मस्त कशी पाहिजे दिसायला, पूर्ण तिची लॉबी बघा, पूर्ण उभं राहण्याची लॉबी बघा, मागं घाण किती टक्के आहे, शिवी बघणं गरजेचं आहे. आपण तिथे राहणार आहे किंवा आपण काम करायला लागलो असं समजा. आज भैया लोक ठीक आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करतात, पण आज काम करत असताना एवढ्या मोठ्या गोट्यामध्ये मी स्वतः ह्यातनं फिरतोय ना, तेव्हा माझे आज युट्यूबवर माझं नंबर बघून माझे आलेले असतात, मित्रमंडळी आलेले असतात किंवा येणारे माणसं आहेत आपल्याकडे, त्यांना छान वाटलं पाहिजे ना बाबा. गेलो एवढ्याला, माझं 200-300 किलोमीटर लोक माझ्याकडे येते, 500-500 किलोमीटर लोक येतात माझ्याकडे. मग गेल्यानंतर असं उगं कचऱ्यासारखं काहीतरी दिसून उपयोग आहे का? टापटीप ठेवा, 100% तुमच्या रोग येणार नाही. आतापर्यंत कुठलाही ह्या परिसरामध्ये जी माझ्या मित्रमंडळाची गोट्या आहेत, पाहुण्याची गोट्या आहेत, सर्व लोकांना मी टापटीप ठेवा म्हणून सांगितले. 2 लिटर दूध कमी देऊच्या गोट्यामध्ये, तर तुम्ही टापटीप ठेवलं तर तुमच्याकडे कुठलाही रोगराया येणार नाहीये. 90% आजार कमी होत. 90% म्हणण्यापेक्षा 100% हो का. मला सांगा, एवढी टापटीप स्वच्छता व्यवस्थित ठेवल्यानंतर म्हशीला रोगराया, गाईला रोगराया कशासाठी येणार नाही. तुम्ही काय करा, गोटे असेल, गाईचा गोठा असेल, त्या 1-2 गाईला बांधून ठेवा आणि 8 गाईला मोकळं सोडून द्या किंवा म्हशीला सोडून द्या. त्या 2 गाईला काहीच येणार नाही, पण 8 मध्ये 100% एक फॉल्ट येणार. काय येणार, 8 दिवसात 8 फॉल्ट येणार 100%. ही मला गॅरंटी पक्की, का मी अनुभव जवळ घेतलेला. ही माझा 5 वर्षाचा अनुभव, असा काय बारीक ठेवलेला नाही आपण.
मी समोर माझ्या बाळात पण लोकांचं बघतोय काय हाल चालू गायवाल्यांचं. आमच्या तालुक्यात तर काय सांगायचीच गोष्ट नाही. याचं गाय मेले तर त्याची मस मेली. त्याचं काय झालं नियंत्रण त्याच्यावरती कुठल्याही गोष्टीचं नियोजन पद्धत नाही. नियोजन पद्धत तुम्ही परफेक्ट बनवा. असा गोटा करायचा, अशा म्हशी भरायच्या, त्या आपल्याला मार्गदर्शनाखाली कुणातरी जावं लागणार. ह्या आपण काम करत असताना कुणाला तर आपण आपल्या समाजात गुरु करतोच. मग त्या बाबतीतला ह्या मोरा म्हशीतला गुरु 100% आपण आहे. आता तुम्ही तुमच्या जनावरांसाठी वार्षिकसाठी चारा उत्पन्न कोणतं लागवड केलंय? नाही, माझ्याकडं चांगल्या पद्धतीने बघा नेफिर आहे, आता तुम्ही बघितलेलं आहे. परत मका आहे, ऊस आहे, सुक्यामध्ये म्हटलं तर हरभऱ्याचं बुसकाड आहे, सोयाबीनचं बुसकाड आहे, तुरीचं बुसकाड आहे, गव्हाचं बुसकाड आहे. या 4 प्रकारचं माझं स्टॉक आहे. तुम्ही बघितलेलं तिकडं की स्टॉक करणं फार गरजेचं आहे. आता उद्या भविष्यात मोठा पाऊस आला, आपल्याला शेतीत नाही जायला, ठीक आहे, थोडा वला चारा आपला आपदून कसा तरी काढून आणला, पण वाळलं टाकलं तर ती मत जगते ना. मग तिचं पोट भरलं पाहिजे. आपण पाहिजे ते काजू बदाम कढी हे खायचं हॉटेलला जाऊन, मग ह्याने का बरं खाऊन येऊ? मग ह्याच्या पाठीमागे मोठे फीडबॉक्स आहेत. असं नाही की आपण पनीर खाल्लं म्हणून त्यांना पनीर, त्यांनाही पनीर आहे पण दुसऱ्या पद्धतीचं आहे माझ्याकडे. त्यांचं दूध वाढवायचं किंवा आणि कॅल्शियम पद्धतीने ती मी माझ्या पद्धतीने. मी देतो. सर्वच गोष्टी कुठल्या युट्यूबवरती शेअर करून चालत नाही. बारीक गोष्टी आपल्यापाशी ठेवल्या पाहिजे. माणूस तर आला पाहिजे ना. समजा अनुभव जर युट्यूबवर दिला तर तो माणूस कशाला येईल आपल्याकडे? नाही येणार. त्यामुळे बारीक गोष्टी आपल्या छातीत ठेवायच्या, समोर आल्यानंतर त्याला देऊन टाकायच्या. बघा तू करत असेल तर 100% देतो, नसेल तर तुला त्रास नको मला त्रास नको. बरोबर आहे. आता चारा तसं व्यवस्थापन तुम्ही केलंय, बरोबर. दिवसाची जी दिनचर्या आहे, दिवसाचा तुमचा शेड्यूल आहे बरोबर कामाचा, ते कसं चालतो? कसा म्हणजे माहितीये का, माझा आता तुम्ही बघितलेलं समोर टायमिंग बघितलेलं, 3ला माझा गोठा चालू होतो, 3ला चारा टाकणे, संधी टाकणे, आणि बरोबर 5ला धारला बसणे ते 7 वाजेपर्यंत माझं उरकते. परत तसा शेड्यूल रात्री 3ला. तसा शेड्यूल मध्ये बदल अजिबात करायचा नाही. शेड्यूल 30 ठेवायचा. चारा टाकायचा, चंदी टाकायची, शेण ओढायचा. शेण बी बाहेर गेलं तुम्ही बघितलं. गोठा स्वच्छ करून मग दुधाला बसायचं. आणि सकाळी 7:30 वाजता सर्व म्हशी टोटल, हिवाळा असो, पावसाळा असो, उन्हाळा असो, ह्या 3 क्षेत्रात म्हशीला कंटिन्यू देतो. कंटिन्यू द्यायचं तर मग अशी चकमकते. 2 टाइम का 1 टाइम? 1 टाइम सकाळी फक्त. आता देवण्यासाठी जागेवर देवता का? नाही, जागेवर. ह्याला सोडायची सिस्टीम नाही आपल्याकडे. का तर आपली कसं आहे, रुंदी कमी लांबीची आहे, त्यामुळे आपल्याला सोडायची सिस्टीम नाही आपल्याकडे. जागेवरती जागेवरती हे काय पाणी ड्रायनेस नाही, पाणी सोडलं का पाणी जाते निघून, व्यवस्थित 2 बिन एकदम वळते, फॅन लावले चांगल्या पद्धतीचं, काय अडचण नाही. आता दिवस त्याचा शेड्यूल असं चालतो तुमचा, तर ह्याच्यामध्ये आता पाण्याची वगैरे सिस्टीम? पाणी सिस्टीम जागेवर. आता चारा टाकलाय तर 7 वाजता पाणी सोडणार. पलीकडे साईडला नळ आहे, कॉक चालू केला, बटन दाबलं का पाणी जे त्या दावणीत पडते आपोआप. त्यासाठी काय ट्रे वगैरे तसली सिस्टीम नाही. डायरेक्ट दावणीत पाणी ज्याला किती पाहिजे ती म्हशी दाव. हो का, पाणी पिल्यानंतर दूध वाढणार आहे. बरोबर आहे. पाणीच नाही पिलं दूध कुठनं वाढायचं? मग लोकांचा मोठा भ्रम आहे, माझी मजबूत येत नाही. आता काय त्याला आपण काय करायचं? मग त्याला डॉक्टर बोलवा, कॅल्शियम लावा, काही गरज नाही. म्हस किती टक्के पाणी पिते त्याच्यावर लक्ष नियंत्रण ठेवावं लागतं. आज एवढ्या मोठ्या म्हशी द्या, कुठली बळस आलाय, कुठलं पाणी किती पिलंय, ते 100% मी बाहेर लोकांकडं संध्याकाळी 8:30ला आमची मिटिंग असते. त्या मिटिंग मध्ये फीडबॅक घेतो. पण ठीक आहे, अनेक म्हशी आहेत, मला काय, मी काही स्वतः बघत नाही येतं. मी माझं काम करत सर्व बघतो, पण बघणं फार गरजेचं आहे. म्हस कुठली, किती टायमाला माझा आले, किती वेळा त्याला रेडा दाखवला, हे सर्व आपलं फीडबॅक घेणं काम आहे आपलं त्या गोट्यावरती. अशी सिस्टीम आहे आपली. आता तुमच्या शेडमध्ये कृत्रिम रेतन ही पद्धत चालते का? तुमच्याकडे काही रेडा वगैरे काय? नाही, माझ्याकडं रेडा आहेत, 2-3 रेड आहेत, मोठमोठे रेडे ठेवलेत घरी. स्वतः तितकंच तयार करायला लागलोय. कोणाला पाहिजे असेल तर रेड तयार करून चांगल्या ब्रिडिंगचा आपल्याकडे रेड असतात. मी काय बुराड रेड ठेवत नाही, तर आपल्या गोट्यावरच आपण तयार केलेले चांगले रेड ठेवतो आपण. आता जवळपास एवढं तुमच्याकडे जनावर आहे, तर सकाळ संध्याकाळचं 2 टाइम असं मिळून बरं दूध किती निघतं? 1850 ते 1800 लिटर दूध आहे आपलं. आता सध्या काय झालंय, एक 15 दिवसानंतर 100-125 लिटर दूध वाढतं आपलं. का?
तर यान चालू आहे आता समोरच म्हशी यायला चालू आहेत आपल्या. त्यामुळे एक 15 ते महिन्याच्या आसपास आपलं एक 100-150 म्हणजे 1900 लिटर माझं 2000 लिटर दूध पक्क असतं 100%. का तर मला 1500 लिटरचे दूध आलं आतमध्ये तर मी तोट्यात जातोय. 1500 प्लस मला दूध सारखं ठेवायला लागते. आता तुमच्याकडे दुधाला तुम्ही डेअरीवरती विकता का काही कंपनी आहे? नाही डायरेक्ट आहे ना समोर म्हणून कंपनी आहे. त्या कंपनीला आपण दूध देतो. त्यांची कंपनीची गाडी येते आणि स्वतः येऊन दूध घेऊन जातो. रेटने सरासरी आपल्याला घेण्या फॅट वरती रेट मिळतात. तिने आमचे 7.5 ते 8.0च्या आसपास फॅट लागते. साधारण बघा 65-66 रुपये रेट मिळतो. 1-2 रुपये ट्रान्सपोर्ट काय कमिशन म्हणतात ते बी मिळतं आपल्याला. त्याच्यावरती 67-68 रुपये रेट मिळतो आम्हाला. 100% 65 रुपये कुठे गेले नाही ते 68 रुपये राहू द्या. दिवसाचा ह्यांचा जर विचार करायला गेला तर सर्व दुधाचा नफा किती होतो आणि त्याच्यामध्ये किती खर्च? कसं आता म्हशीचं जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं 60-40 होते. गोट्यामधली जे काय खर्च आहे ती 60-40 होतं. साधारण मी म्हणतो 70% जर खर्च झाला तर 30% आपल्याला राहतं. बस 30% म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. लक्षात ठेवा. आज तुम्ही नोकरी 50ची करा नाही तर लाखाची करा. त्या लाखावाल्याला आहे का नाही 3 कामाला ठेवायची आपली तयारी आहे गोट्यामध्ये. एवढं कष्ट. शेतकरी म्हणजे काय हलकट नाहीये लक्षात ठेवा. शेतकऱ्यापाशी एवढी मोठी पॉवर आहे. आज ठीक आहे व्यवसाय आपला क्षेत्र आपले आपण काही कपडे घालणारा माणूस नाही किंवा काय नाही. साधा सिंपल माणूस आहे. तर तुम्ही सकाळपासून बघताय की कसं काम चालू आहे मला. थोडे यंत्र तितके चालू आहे. आपण म्हणत नाही की आपणच लय मोठा आहे. अजिबात तसं म्हणाय नाही. फक्त एवढं आहे नोकरी करून आज ठीक आहे 25,000 वाला 50,000 वाला काही सुद्धा सिटीच्या सिटीत जर असेल ते व्यवसाय करत असेल किंवा नोकरी करत काही परवडत नाही त्याला. एक 10 म्हशी करा 5 म्हशी करा 3 म्हशी करा 10 तुमचं जसं बजेट असेल त्या हिशोबाने 100% त्याच्यामध्ये आपण निरोगी राहू आणि घरी राहू. आपल्या घरी राहू. बाहेर देशात राहण्यापेक्षा किंवा पुणे मुंबई सिटीत राहण्यापेक्षा ते आपला घरचा व्यवसाय चांगला. 1900-2000 पर्यंत मिळतं. त्याचं दिवसाचं म्हणजे प्रॉफिट किती आहे? कसं असतं प्रॉफिट म्हणजे साधारण आता समजा एक 10,000 रुपये जर झाले 10,000 मधले 6,000 खर्च 4,000 आपले अशी सिस्टीम आहे याच्यामधली. मोठा आकडा सांगितलं का गणितच बसणार नाही तिकडे. त्यामुळे ती सांगायचं नाही. 2,000 लिटर दूध आहे ना गुणवले 60 विषय संपला. आकडा सांगितलं का आपल्याला झोप नाही पुढल्यालाही झोप लागणार नाही. त्यामुळे कसं आहे आकडेवारी कोणाला सांगायची नाही. मिळतंय भरपूर एवढं खरं मी सांगू शकतो. याच्यामध्ये तोटाही तुम्हाला कधीच मिळणार नाही. म्हशीच्या धंद्यामध्ये गाय गेली का 100% जबऱ्यात गेला कडे. आणि आता वैयक्तिक दृष्ट्या म्हणलं तर आता इथून जे काही तरुण करणार आहेत म्हणजे मुरा फार्मिंग डेअरी फार्मिंग असेल तुमच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये तर काय सांगाल लोक? नाही मी तरुण पिढीला एवढं सांगू शकतो. आज मी बी तरुणच आहे. मी कुठला म्हातारा झालोय. पण करत असताना अनुभव फार महत्वाचा आहे. पहिलाही पॉईंट मी तुम्हाला सांगतो अनुभव महत्वाचा आहे. तरुण पिढीला तर 100% सांगतो ठीक आहे आज समजाकडे पैसे आहेत नाहीत ते नंतरचा विषय. पण अनुभव घेत असताना चांगल्या माणसाकडे ती घ्या आणि चांगल्या माणसाकडे ती खरेदी करा. म्हशी करण्याबद्दल बी काय नाहीये. मीच देतोय असं नाही. असं महाराष्ट्रामध्ये आहे का नाही गलीबोळा दिखणारी आली ती कोण मोरा म्हणून पंजाबी म्हशी विकते राजस्थानच्या म्हशी विकते एमपीच्या म्हशी आणून विकते. त्याच्यावर नियंत्रण चांगलं द्या. का तर डुप्लिकेशन भरपूर झालेलं आहे. जसं चायना आहे तसं हे मसबी चायना आहे. 100% आहे. त्याला काय विरोधच नाही. फक्त शिंग वाकडं दिसलं गोल दिसलं का मुरा तर मुरा घ्या मग मारा. आम्हाला काय करायचं घेणं देणं. त्याच्यात आमचा तो कुठलाच मी बी आणून विकतो म्हशी नाही आणत नाही. आमच्या तालुक्यात तरी एवढी येते जिल्ह्यात की बोलायचं काम नाही. विकणारे फार भरपूर आहेत. नाहीच नाही कुणाला अडवता का आपला दुश्मन आहे का तो काय इकू ते विकतोय त्या पद्धतीने. मी माझ्या पद्धतीने विकतोय. पण मी सांगून समजून समधी सिस्टीम बसवून मग त्यांना मी म्हशी देतोय. म्हशी द्यायचं कारण काय की बाबा तू माझ्या फीडबॅक मध्ये राहिला तर तुझा व्यवसाय वाढू शकतो. आज माझे बरेच गोटे येते मला तिथे जाता येत नाही पण नियंत्रणामध्ये व्यवस्थित कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलेले आहेत. मला 2 दिवसात एक फोन करणार तरी एका दिवसात फोन दिवसाला फोन केला तर मला काय अडचण नाही. मी समजायचं कॉल उचलतो. कॉल असा उचलत नाही असं. जर नाही उचलला कामात असलो तर त्याला 100% माझा कॉल रिटर्न पडतो. काय अडचण येत नाही. आता जसं तुम्ही म्हणत व्यवसायात कोणत्याही असेल काय असेल तर गुरु राहतोच. तुमचा आदर्श कोण आहे? माझा आदर्श म्हणजे हरियाणात एक बाबा आहेत त्यांच्यापाशी मी शिकलोय आणि शिकल्यानंतर हे केलं. मी डायरेक्ट ह्यात येऊन पडलो नाही. काय आपल्याला काय लगेच जलमलो ना आपण ह्यात पडलोय हा विषय नाही. ह्याच्यामधलं कसं असतं म्हणजे कुणाच्या तर मार्गदर्शनाखाली आपल्याला राहावं लागतं. बरं आज ठीक आहे मी इथं आहे. मी हरियाणातलं म्हशी मागवतो. त्याच्यावर माझा विश्वास असल्याशिवाय म्हशीकडे येतात का? ते आहे ना. जुळलं पाहिजे. त्या दोघांच्या नाड्या जुळल्या का नाही 100% व्यवसाय जमतो. आणि कुणाचं तर ऐकावं लागतं ह्याच्यामध्ये. मीच मोठा म्हणल्यावर चालत नाहीये. मग मेला मग त्याच्यात कुठलाच दैवत नाही. कुणाच तर ऐकावं कुणाच तर सांगावं. ठीक आहे तुमचे 2 शब्द जर ऐकले तर माझा एक तर तुम्हाला ऐकावं लागणार. जिथे योग्य वाटते तिथे तुम्ही बसा. बसण्याबद्दल काय नाही. आज मार्गदर्शन करणारी माणसं मार्केटमध्ये तर असं
गलीबोळात लागले, पैसे घेऊन कार्यक्रम चालू आहे समजा. पण आपलं नाही तसं. आपण म्हशी घेतल्या का मार्गदर्शन देतो. आपली अशी सिस्टीम आहे. कसं आहे, मला वेळ नाही, त्यातून मी वेळ काढून तुम्हाला समजून शिकवून समजा व्यवस्थित मॅनेजमेंट करून त्या गोष्टीला आपण हात घालायला लागतो. आता इथून पुढला प्रवास तुमचा जे काय आहे, तुमचं शेड बांधणी वगैरे चालू आहे. बरं, अजून पुढला काय विचार आहे? आता 2000 आता नवीन वर्षच लागेल थोड्या दिवसात. नवीन वर्षाला 100 म्हशी पलीकडे पडतात आपल्या दरवर्षी. का तर हा महाराष्ट्रातला एक सक्सेसफुल फॉर्म आहे आपला. 100% एक जवानीमध्ये आपण तयार केलेला आहे. लक्षात ठेवा, थोड्या दिवसामध्ये थोडं मोठं झालेलं आहे आपण. एक मी लय मोठा माणूस नाही असं म्हणतो. एज काय सध्याला? आता सध्या एज मला चालू आहे 33 रनिंग चालू आहे. जवळपास 5 वर्ष झालं चालू. 100% दिपोळीला आपल्या 5 वर्ष पूर्ण. 29 वर्षाला तुम्ही चालू केलं. तर शेडचं आता जे बांधकाम केलेलं आहे त्याचा आकार कसा आहे, म्हणजे लांबी रुंदी? आता असं पूर्व पश्चिम आपलं कसं आहे मध्ये बॉक्स आहे 350 बाय 100. 350 बाय 100. आता पुढला वाढला का परत पुढलं मीटर टाकून ते गणित पुढलं टाकू आपण. आता पुढला 300 म्हशीचा तुमचा प्लॅन आहे का? नाही, आता पुढे 100 म्हशीचा आहे. ती गोटा तयार झाला का आज वर्षापर्यंत परत उचला होतो नवीन आणि परत युट्यूब मध्ये कळतेच. ती काय सांगायला लागत नाही. धुरे पाटलाचं काम आहे ना, करेक्टच असतं. काम करतो म्हणजे करेक्टच करतो. प्रत्येक वर्षी 100 म्हशी, प्रत्येक वर्षी 100 म्हशी. काय म्हातारा होतो की आपण? पुढली पिढी एकदम टकाटक जगाव एवढंच आपलं ध्येय आहे, बाकी काहीच ध्येय नाही. आज 2 रुपये मिळतील किंवा 2 रुपये तोटा होईल हे नंतरचा विषय. पण 100% पुढली पिढी आता ठीक आहे, त्यांच्यापर्यंत आपण आपल्यापर्यंत केलंय. आता त्यांची पुढली पिढी कशी येईल, आपली पिढी पुढली कशी येईल, ती त्यांच्या नियंत्रणाखाली आपण आपल्या पद्धतीने जायचं चांगल्या पद्धतीने. आता सध्याला तुम्ही फक्त नियोजन तेवढं बघता? मी प्रॉपर शेडवरती बसून असतो. चांगलं नियोजन करणे हे माझं काम आहे. एखादा आला त्याला अनुभव देणे हे माझं काम. गायडन्स वगैरे काम करा. म्हशी आपल्याकडे घेतल्या त्याला पूर्णपणे चांगल्या फील्ड मध्ये बसवतो, समधी सिस्टीम करतो. आपण काही इथं आणून म्हशी विकत बसतो. तुम्ही सांगितलं तर मी म्हशी आणतोय, नाहीतर मला ती म्हशी आणायची गरज नाही एवढी. का तर स्वतःचा एवढा मोठा लाट बिझनेस आहे. म्हशी आणायची ती विकत बसायची, त्या 2 रुपये मिळायचे, लोकांना 1000 रुपयाचं बोलाय काय गरज आहे? शांतता. तुम्हाला झटकं खायचं असेल तर खालतन वरचं हाय दिवस दिले. आपल्याकडे फक्त करेक्ट माणूस आहे. आपण स्वामी समर्थाचा भक्त आहे, त्यामुळे आपल्याला ती झोलझपाटा काही जमत नाही. आणि ती आपल्याला जिंदगी जमला नाही म्हणून त्रास येत आहे. जमला असता तर हे नसतं आपलं. बरोबर आहे. लोकांचा अन्याय जर केला असता तर हे मी एवढं मोठं केलं नसतं. लक्षात ठेवा. बरोबर आहे. आपलं सरळ चालू आहे, चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. आपण एकदम टकाटक मध्ये ओरिजिनल जगतोय, ओरिजिनल खातोय आपण समजा गोष्टी. आता पुढील 5 वर्षामध्ये तुमचा भविष्यात काय प्लॅन आहे? पुढील 5 वर्षाचं आता काय 5 वर्षात एवढं मोठं झालंय, पुढल्या 5 वर्षात आणि थोडं जर मोठं होईल एवढाच होणारा विषय. हे व्यतिरिक्त काय नाही. किंवा थांबल काय आता भरपूर झालंय वयाच्या मानानं. किंवा आता पुढल्या 5 वर्षात म्हणजे मी 40 वर्षाचा होतोय तोपर्यंत. बरोबर आहे. थांबावं लागणार आहे. मग पिल्ली सांभाळत बसायची आपली, काय अडचण. जेवढ्या म्हशी आहेत तेवढ्या आपल्या ह्यातल्या म्हाताऱ्या झाल्या, काय अपघात झालं, ठीक आहे, दुसरं टाकत राहील किंवा ह्यात वाढवत राहील. आपला प्रयत्न 70 रेड्या खाली वहिले तुम्ही 70 रेड्या काम चालूच आहे. तिला नवीन करणे, बाळातपण करणे त्यांचं काम चालूच आहे. आता इकडच्या लाईन मध्ये ठीक आहे, आज 5वी येताचे, 8वी येताचे, 10वी येताचे हाय तोपर्यंत खाणे. आणि ज्या दिवशी पुढली पिढी काय करेल त्या दिवशी वाढत बी जाईल तेव्हा थांबायला तर लागेल. विक्रीसाठी कसं व्यवस्थापन? नाही, विक्रीसाठी पलीकडे गोठा तुम्ही बैलेला आहे. समोर ती गोठा आहे आपला. एक 40-50 म्हशी बसेल असा गोठा बांधून ठेवलेला आहे. कोणाच्या म्हशी असलेल्या आणायच्या. पहिल्या म्हशी आणत असताना काळजीपूर्वक आहे. म्हशी हरियाणाहून आणल्या 6 ते 7 दिवस येण्यासाठी लागतात. मी इथं सेटअप करतो पहिल्या. चांगल्या पद्धतीने त्यांचं फीडबॅक असतं आणि काय पाची पकवान असते त्यांना शिजवून घालावं लागतात. असे बरेच त्याच्यामध्ये प्रोडक्ट आहेत बाबा. आयुर्वेदिक बी आहेत आणि आपल्या घरचे बी काय थोडे इकडे तिकडे गुहऱ्या वगैरे म्हणतो ती सिस्टीमचं तेल गोळ हे सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये मिक्स करून त्यांना फीडबॅक तिकडचं शान तिकडचा चारा इकडचा चारा ही समजा चेंज करावा लागतो. तेव्हा ती मस्त सेटअप होती. ही करत असताना चांगल्या पद्धतीने करून मग शेतकऱ्याला आपण म्हशी देतो. म्हशी देण्याचं कारण काय? पूर्णपणे आता काही लोक आणत्या तिकडनं साहेब माझे मस खायना झाले, दूधच देत नाही, मग आता मी काय करू? माझ्याकडे घेऊन गेलाय तुम्ही. मग लोकांना प्रश्न करतो मी तसं, आता माझ्याकडे घेऊन गेलाय तुम्हाला कशाला बोलतोय? करत असताना ठीक आहे, एखादा असते 10 म्हशी आणलेल्या कुणी. आता परवा एक जणांना जळकीला कर्नाटक साईडला 10-15 म्हशी घेऊन आल्या आणि म्हशी चाराच खायण्यात इकडं. पण टाकतोय काय तू त्याला म्हणलं तर असं साहेब माझ्यापाशी कुट्टी कशी त्याचा व्हिडिओ मला पाठव म्हणून. अशी कुट्टी चालणारच नाही. अशी मोठी लाट कुट्टी त्याला ऊसाची दिली होती, कसं खाईल?
नाही आणि तुला जर मी बोकडाचा पाय दिले खाशील का? मग हे असं बारीक कुठे पाहिजे, कुठे कशी पाहिजे बघा, चांगल्या पद्धतीने बारीक चिरमुऱ्यासारखी कुठे पाहिजे, तर त्या म्हशीला पचनक्रिया होणार आहे. व्यवस्थित काम करत असताना चांगल्या पद्धतीने काम करा. करण्याबद्दल काय नाही. आणून ऐकणारे ह्या दुनियात भरपूर बसले ते. चांगला सल्ला घ्या, चांगलं मार्गदर्शन घ्या, चांगला फीडबॅक घ्या, चांगली गोठा बांधा, व्यवस्थापन चांगलं करा, चारा करा, मग त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने उतरा तुम्ही. आता हे जे कुठे आहे, कुठीला किती HP ची मिशन आहे? माझं कसं आहे माहितीये का, ही सरदारची कटर आहे आपला. इकडे 10 HP ची मोटर टाकलेली आहे आणि इकडे आपण काय केलंय, लाईट बिरी केली तरी इंजन जोडलेलं आहे. त्या सर्व ह्याच्यावरती आपण आहे का नाही, जर लाईटवर असेल तर लाईटवर चालतो, इंजिनावर असेल तर इंजिनावर चालतो. जर ही खराब झाला तर दुसरा बी आपण स्टॉकला ठेवलेला आहे. कसा एवढा मोठा गोठा एका मशीनीवर काम चालत नाहीये, त्यामुळे एक आपण एकला एक ठेवलेलाच आहे आपण असा म्हणून. आणि आता नवांना म्हणजे जे चारा आहे कट करून वगैरे चालतच नाही, त्यांना कुठे चालते? नाही कुठे डायरेक्ट चारा चालत नसतो. आता कसं आहे, सकाळी आम्ही ऊळ चारा बिरा आणून टाकतो, बाया लोक कुठे करतात, आपलं काय वासर वगैरे येतं, जी लहान वासरं येते किंवा रेडी येतात त्याची विक्री करता का? नाही विक्री रेडीची कसं आहे माहितीये का, आपल्या इकडे भागात लोकांना आहे का नाही, अनुभवच नाही. म्हशी 2 लाख किंमत म्हणल्यावर मग रेडी किती लिकाय पाहिजे आपण, हा असा विषय होतो. त्यामुळे एखाद्याला ठीक आहे, ज्याला हौसा असेल तर त्याला देऊ शकतो, पण ह्याची कॉस्ट आपण काढू शकत नाही. आता पुढल्या 2-3 वर्षाची आपल्याला कॉस्ट बघावं लागतं. साधारण 40,000पासून ती आहे का नाही 1 लाख रुपयापर्यंत रेडी आहे माझ्याजवळ, पण ती घेतली पाहिजे की हो, असं म्हणून चालत नाही ना. मग ती येणार बघून जाणार, टाइमपास करून जाणार, ते तसल्या गोष्टी आपल्याला चालत नाही. गेज असेल तर बसायचं, नाही तर डोक्याला तर तुमच्या वेळी माझ्या वेळी असा उड्या जाते. हा गेज असेल तर मिळेल, त्याची काही अडचण नाही, पण पक्का असेल तर येईल. तर मित्रांनो, आपण दादाची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये डेअरी फार्मिंग हा व्यवसाय कसा केला पाहिजे, चारा नियोजन असेल किंवा खुराकाचं नियोजन असेल किंवा जनावर कसे विकली पाहिजेत किंवा आजार उपचार ह्या संदर्भात असेल किंवा व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, याविषयी सर्व चर्चा ह्या मुलाखतीमध्ये या दादांनी सांगितली आहे. साधा तर मित्रांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या SP गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. जय हिंद, जय महाराष्ट्र.